सत्य जे एक पाऊल पुढे. आज जामनेर तालुक्यातील पाडदी या गावात भीषण अपघात झाला असून यामध्ये एक तरुण जागीच ठार झाला आहे व 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा निषेध करत पाडदी येथे मेन महामार्गावर धरणे आंदोलन केले होते. त्यांच्या मागण्या होत्या की या महामार्गाच्या परिसरातील जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण काढण्यात यावे व अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यात यावी. आम्ही निवेदन दिलेलं आहे पौर पोलीस स्टेशनला. सरकारला निवेदन दिलेलं आहे की या रस्त्याचं चौकटीचं काही ना काही करा. शाळेचे पोरं इथून कमीत कमी 500 पोरं रोज अपडाऊन करतात. 5 सर उभे राहता इथं तेव्हा ते हा रस्ता पोरांना क्रॉस करतात. ते अतिक्रमणामध्ये आजूबाजूने अतिक्रमण व्हायले. जो मरलेला माणूस आहे त्याला न्याय भेटायला पाहिजे. किती जण वारले आणि किती जण तीन जण गंभीर सिरियस आहे आणि 1 जण मारलेला आहे. आता प्रेत आम्ही आधी ठिकाणी आणू. आज जामनेर येथील पाडदी या गावात भीषण अपघात झाला आहे. त्याबद्दल प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून जाणून घेऊया आपण काय झालंय. सांगा. सकाळी शाळेच्या सुमारास शाळा जे कदनाईक माध्यमिक विद्यालयाची शाळा आहे ज्यावेळेस ती भरते त्यावेळेस काही मुलं क्रॉसिंग करत होते पण ते मुलं निघून गेले अगोदर. त्या साईडनं ही गाडी आली व्हाईट कलरची आणि ती आल्यानंतर एक गाडी क्रॉसिंग करत होती. त्याला वाचवण्याच्या बेतामध्ये तो या साईडला घुसला. या पानटपरीच्या शिवराची आईस्क्रीमच्या पार्लरच्या साईडला घुसला. तिथला एक अँगल तोडून तो मध्ये घुसल्यानंतर इथे 2 लोक 3-4 लोक इथे चहा वगैरे पित होते. इथं चहाचं दुकान होतं का? चहा पित असताना अँगल तोडून त्यांना उडवलं आहे गाडी. त्या गाडीने उडवून दिला आणि एक ऑन दी स्पॉट म्हणजे तो जाण्याचा जमा होता जवळ. म्हणजे तो जागेवरच ठार झाला. हो, जाण्याचाच बेतच होता म्हणजे एकदम थोडाफार होता. हा. त्यानंतर तो एक्सपायर झाला. आणि बाकी किती जण जखमी झाले? 2 ते 3 जण जखमी झाले. गंभीर जखमी आहेत का? एक तिच्यातला जास्त आहे, थोडंसं मार लागला त्याला जास्त आणि बाकीचे किरकोळ जखमी. आणि त्यांना कुठं हलवण्यात आलं? जळगाव.